आता कन्सल्टेटिव्हली या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: सल्ला मसलतीच्या पद्धतीने किंवा सल्ला घेऊन. कन्सल्टेटिव्हली हा शब्द ॲडवर्ब आहे. मराठीत समजून घ्या. कन्सल्टेटिव्हली म्हणजे अशा पद्धतीने की ज्यामध्ये इतरांचा सल्ला घेऊन किंवा चर्चा करून निर्णय घेतला जातो. जेव्हा एखादी प्रक्रिया सर्वांच्या सल्ल्याने केली जाते तेव्हा कन्सल्टेटिव्हली हा शब्द वापरला जातो. इंग्लिश मीनिंग: इन अ वे दॅट इन्व्हॉल्व्स कन्सल्टेशन ऑर सीकिंग ॲडवाइस. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: द पॉलिसी वॉज डेव्हलप्ड कन्सल्टेटिव्हली. धोरण सल्लामसलतीच्या पद्धतीने तयार करण्यात आले. इथे कन्सल्टेटिव्हली म्हणजे सल्ला घेऊन केलेली प्रक्रिया. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. कन्सल्टेटिव्हली इज अ ए. नाउन, बी. वर्ब, सी. ॲडजेक्टिव्ह, डी. ॲडवर्ब. आता रेकमेंड या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: शिफारस करणे किंवा सुचवणे. रेकमेंड हा शब्द वर्ब आहे. मराठीत समजून घ्या. रेकमेंड म्हणजे एखादी गोष्ट चांगली आहे असे सांगणे किंवा कोणाला काही करण्याचा सल्ला देणे. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला काही गोष्ट करण्यास सांगतो किंवा एखादी वस्तू व्यक्ती योग्य आहे असे सुचवतो तेव्हा रेकमेंड हा शब्द वापरला जातो. इंग्लिश मीनिंग: टू सजेस्ट ऑर ॲडवाइस समथिंग ॲज सुटेबल ऑर गुड. आता सिनॉनिम्स पाहूया. सजेस्ट, ॲडवाइस, प्रपोज हे शब्द सुचवणे किंवा सल्ला देणे दर्शवतात. आता अँटॉनिम्स पाहूया. डिस्करेज, ऑपोज, रिजेक्ट हे शब्द विरोध करणे किंवा नाकारण्याचे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: द डॉक्टर रेकमेंडेड रेस्ट फॉर अ फ्यू डेज. डॉक्टरांनी काही दिवस विश्रांती घेण्याची शिफारस केली. इथे रेकमेंड म्हणजे सल्ला देणे. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कमेंटमध्ये लिहा. शिफारस करणे मीन्स ए. रेकमेंडेशन, बी. रेकमेंड, सी. रेकमेंडिंग, डी. रेकमेंडेड. आता रेकमेंडेशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: शिफारस किंवा सूचना. रेकमेंडेशन हा शब्द नाउन आहे. मराठीत समजून घ्या. रेकमेंडेशन म्हणजे एखादी गोष्ट चांगली आहे असे सांगणे किंवा कोणाला काही करण्यासाठी दिलेली सूचना किंवा सल्ला. जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्याला योग्य गोष्ट सुचवते तेव्हा त्याला रेकमेंडेशन म्हणतात. इंग्लिश मीनिंग: अ सजेशन ऑर ॲडवाइस अबाउट व्हॉट इज सुटेबल ऑर गुड. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: द टीचर गेव अ रेकमेंडेशन फॉर द स्टुडंट. शिक्षकांनी विद्यार्थ्यासाठी शिफारस केली. इथे रेकमेंडेशन म्हणजे सूचना किंवा सल्ला. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कमेंटमध्ये लिहा. शिफारस मीन्स ए. रेकमेंड, बी. रेकमेंडेशन, सी. रेकमेंडिंग, डी. रेकमेंडेड. आता रेकमेंडेबल या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: शिफारस करण्याजोगा किंवा सुचवण्यास योग्य. रेकमेंडेबल हा शब्द ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीत समजून घ्या. रेकमेंडेबल म्हणजे अशी गोष्ट जी चांगली आहे आणि इतरांना सुचवण्यास योग्य आहे. जेव्हा एखादी वस्तू, सेवा किंवा व्यक्ती इतकी चांगली असते की तिची शिफारस करता येते तेव्हा ती रेकमेंडेबल असते. इंग्लिश मीनिंग: वर्दी ऑफ बीइंग रेकमेंडेड, सुटेबल टू सजेस्ट. आता उदाहरणे पाहूया. पहिलं वाक्य: हिज वर्क इज ट्रूली रेकमेंडेबल. त्याचे काम खरोखरच शिफारस करण्याजोगे आहे. इथे रेकमेंडेबल म्हणजे चांगली आणि सुचवण्यास योग्य. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कमेंटमध्ये लिहा. रेकमेंडेबल मीन्स ए. अनसुटेबल, बी. वर्दी ऑफ सजेशन, सी. अनडिझायरेबल, डी. अनफिट. आता लॅमेंट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: शोक करणे, दुःख व्यक्त करणे. लॅमेंट हा शब्द वर्ब आहे. मराठीत समजून घ्या. लॅमेंट म्हणजे एखाद्या दुःखद घटनेबद्दल खोल दुःख व्यक्त करणे किंवा शोक करणे. जेव्हा एखादी व्यक्ती हानी, मृत्यू किंवा नुकसानामुळे दुःखी होऊन आपले दुःख व्यक्त करते तेव्हा लॅमेंट हा शब्द वापरला जातो. इंग्लिश मीनिंग: टू एक्सप्रेस डीप सॉरो ऑर ग्रीफ अबाउट समथिंग. आता सिनॉनिम्स पाहूया. मोन, ग्रीव, बिवेल हे शब्द शोक किंवा दुःख व्यक्त करणे दर्शवतात. आता अँटॉनिम्स पाहूया. रिजॉईस, सेलिब्रेट, डिलाईट हे शब्द आनंद व्यक्त करणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: पीपल लॅमेंटेड द डिस्ट्रक्शन कॉज्ड बाय द फ्लड. लोकांनी पुरामुळे झालेल्या नुकसानीबद्दल शोक व्यक्त केला. इथे लॅमेंट म्हणजे दुःख व्यक्त करणे. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कमेंटमध्ये लिहा. लॅमेंट मीन्स ए. सेलिब्रेट, बी. एक्सप्रेस सॉरो, सी. एन्जॉय, डी. लाफ. आता लॅमेंटेशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: शोक किंवा दुःख व्यक्त करणे. लॅमेंटेशन हा शब्द नाउन आहे. मराठीत समजून घ्या. लॅमेंटेशन म्हणजे एखाद्या दुःखद घटनेबद्दल व्यक्त केलेला शोक किंवा दुःख. जेव्हा एखादी व्यक्ती हानी, मृत्यू किंवा नुकसानामुळे आपले दुःख प्रकट करते तेव्हा त्याला लॅमेंटेशन म्हणतात. इंग्लिश मीनिंग:
द एक्सप्रेशन ऑफ डीप सॉरो ऑर ग्रीफ. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, देर वॉज लाऊड लॅमेंटेशन ॲट द फ्युनरल. अंत्यसंस्कारावेळी मोठ्याने शोक व्यक्त केला गेला. इथे लॅमेंटेशन म्हणजे शोक व्यक्त करणे. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कमेंटमध्ये लिहा. शोक मीन्स ए. लॅमेंट, बी. लॅमेंटेशन, सी. लॅमेंटिंग, डी. लॅमेंटेड. आता लॅमेंटेबल या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ, शोक करण्याजोगा, दुःखद. लॅमेंटेबल हा शब्द ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीत समजून घ्या. लॅमेंटेबल म्हणजे अशी गोष्ट जी खूप दुःखद आहे आणि ज्याबद्दल शोक करावा लागतो. जेव्हा एखादी घटना अत्यंत वाईट किंवा दुःखद असते तेव्हा ती लॅमेंटेबल असते. इंग्लिश मिनिंग व्हेरी बॅड ऑर सॅड, डिझर्विंग सॉरो ऑर रिग्रेट. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, द ॲक्सिडेंट वॉज अ लॅमेंटेबल इव्हेंट. तो अपघात अत्यंत दुःखद घटना होती. इथे लॅमेंटेबल म्हणजे दुःखद. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कमेंटमध्ये लिहा. दुःखद मीन्स ए. लॅमेंट, बी. लॅमेंटेशन, सी. लॅमेंटेबल, डी. लॅमेंटिंग. आता आपण बिटवीन द डेव्हिल अँड द डीप ब्लू सी हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग फेसिंग अ चॉईस बिटवीन टू इक्वली बॅड ऑर डिफिकल्ट ऑप्शन्स. मराठी मीनिंग दोन वाईट किंवा कठीण पर्यायांमध्ये अडकणे. स्पष्टीकरण, जेव्हा एखादी व्यक्ती अशा परिस्थितीत असते जिथे दोन्ही पर्याय वाईट किंवा कठीण असतात तेव्हा बिटवीन द डेव्हिल अँड द डीप ब्लू सी ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1, आय वॉज बिटवीन द डेव्हिल अँड द डीप ब्लू सी वेन आय हॅड टू चूज बिटवीन टू टफ डिसिजन्स. अर्थ, दोन कठीण निर्णयांमध्ये निवड करताना मी खूप अडचणीत होतो. स्पष्टीकरण, दोन्ही पर्याय कठीण होते म्हणून इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2, शी फाउंड हरसेल्फ बिटवीन द डेव्हिल अँड द डीप ब्लू सी इन दॅट सिच्युएशन. अर्थ, त्या परिस्थितीत ती दोन कठीण पर्यायांमध्ये अडकली होती. स्पष्टीकरण, कोणताही सोपा पर्याय नव्हता म्हणून इडियम वापरली आहे. एक्झाम टिप, बिटवीन द डेव्हिल अँड द डीप ब्लू सी म्हणजे दोन कठीण पर्यायांमध्ये अडकणे. अर्थ, फेसिंग टू बॅड चॉईसेस. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न. चूज द करेक्ट मीनिंग ऑफ बिटवीन द डेव्हिल अँड द डीप ब्लू सी. ए. इझी सिच्युएशन, बी. टू बॅड चॉईसेस, सी. हॅपी मोमेंट, डी. नो डिसिजन नीडेड. योग्य उत्तर कमेंट करा. आता आपण बाईट द बुलेट हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग टू फेस अ डिफिकल्ट ऑर अनप्लेझंट सिच्युएशन विथ करेज. मराठी मीनिंग धैर्याने कठीण किंवा अप्रिय परिस्थितीला सामोरे जाणे. स्पष्टीकरण, जेव्हा एखादी व्यक्ती कठीण किंवा नको असलेली गोष्ट टाळण्याऐवजी धैर्याने स्वीकारते आणि पूर्ण करते तेव्हा बाईट द बुलेट ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1, आय हॅड टू बाईट द बुलेट अँड फिनिश द टफ असाइनमेंट. अर्थ, मला धैर्याने कठीण असाइनमेंट पूर्ण करावी लागली. स्पष्टीकरण, काम कठीण होते पण ते पूर्ण करणे आवश्यक होते म्हणून ही इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2, शी बिट द बुलेट अँड टोल्ड द ट्रूथ. अर्थ, तिने धैर्याने सत्य सांगितले. स्पष्टीकरण, सत्य सांगणे कठीण होते पण तिने ते केले म्हणून ही इडियम वापरली आहे. एक्झाम टिप, बाईट द बुलेट म्हणजे धैर्याने कठीण गोष्ट करणे. अर्थ, फेस डिफिकल्टी ब्रेवली. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न. चूज द करेक्ट मीनिंग ऑफ बाईट द बुलेट. ए. अवॉइड प्रॉब्लेम्स, बी. फेस डिफिकल्टी ब्रेवली, सी. फील स्कॅर्ड, डी. गिव्ह अप इझिली. योग्य उत्तर कॉमेंट करा. आता आपण बियॉन्ड द पेल हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग कम्प्लिटली अनॲक्सेप्टेबल, आउटसाइड द लिमिट्स ऑफ ॲक्सेप्टेबल बिहेवियर. मराठी मीनिंग पूर्णपणे अस्वीकार्य, मर्यादेबाहेर गेलेले. स्पष्टीकरण, जेव्हा एखाद्याचे वर्तन किंवा कृती सामाजिक किंवा नैतिक मर्यादेबाहेर जाते आणि स्वीकारण्याजोगी नसते तेव्हा बियॉन्ड द पेल ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1, हिज रूड बिहेवियर वॉज बियॉन्ड द पेल. अर्थ, त्याचे उद्धट वर्तन पूर्णपणे अस्वीकार्य होते. स्पष्टीकरण, तो मर्यादेबाहेर गेला होता म्हणून इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2, दॅट काइंड ऑफ लँग्वेज इज बियॉन्ड द पेल इन स्कूल. अर्थ, अशा प्रकारची भाषा शाळेत पूर्णपणे अस्वीकार्य आहे.
स्पष्टीकरण: ती वर्तनाची मर्यादा ओलांडते म्हणून इडियम वापरली आहे. एक्झाम टिप: बियॉन्ड द पेल म्हणजे पूर्णपणे अस्वीकार्य. अर्थ: नॉट ॲक्सेप्टेबल ॲट ऑल. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न: चूज द करेक्ट मीनिंग ऑफ बियॉन्ड द पेल. ए. फुली ॲक्सेप्टेबल. बी. कम्प्लिटली अनॲक्सेप्टेबल. सी. व्हेरी नॉर्मल. डी. इझी टू अंडरस्टँड. योग्य उत्तर कमेंट करा.